आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. मी प्रवीणा राजेंद्र उबाळे अंबरनाथ येथून बोलत आहे. मी रेकीला जोडले ऑक्टोबरमध्ये. अ, त्याचं कारण म्हणजे खूप माझ्या आयुष्यामध्ये खूप अ, अ, कमी जास्त अशा घटना घडून मी खूप मानसिक आणि शारीरिक हारले होते पूर्ण. हं, आणि 4-5 वर्षापासून मी या दुःखामध्ये त्या छायेमध्ये पूर्ण लोटले गेले होते. मी माझं अस्तित्वच विसरले होते. एवढा मला मानसिक आणि शारीरिक त्रास जडला होता. मी 15 वर्ष शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होते. शाळा, ट्युशन, घरात समस्या होत्या, अडचणी होत्या, तरी पण मी ठामपणे सगळं निभावत होते. पण अचानक 3-4 वर्षापूर्वी खूपच दुःखद घटना घडल्या. माझे वडील वारल्यानंतर लहान भाऊ माझा ऍक्सिडेंट मध्ये गेला. अ, ते पण दुःख मला खूपच अतिशय होतं. त्याच्यानंतर लहान बहीण पण माझी अटॅकने गेली. तिला पण हं, असं म्हणजे शॉक बसल्यासारखं व्हायचं आणि मग त्याच्यामध्येच ती गेली. तर ह्या सगळ्या दुःखामुळे मी ना अशी खूप भीती भरलेली मला. हं, खूप मानसिक भीती भरलेली. स्वतःची पण भीती वाटायची. त्याच्यानंतर त्या मानसिक त्रासामुळे मला आजार जडला. माझ्या पाय तर दुखायचेच आधीपासून. पण काय झालं, गुडघे खूप दुखायला लागले मला. पाय चेक केल्यानंतर एका मागोमाग एक असे दोन्ही गुडघ्यांचे लिगामेंट ब्रेक झाले होते. असं एक वर्षी एक, दुसऱ्या वर्षी एक, असे दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन झाले. आणि हं, ऑपरेशन होऊन सुद्धा ते मी नीट चालू शकत नव्हते. म्हणजे घरात चालायचे, पण असं बाहेर जाऊ शकत नव्हते मी. हं, खूप वजनही खूप वाढलेलं. मला खूप हारले होते. आत्मविश्वासच गेलेला. मग माझं कामही सोडावं लागलं, शाळाही सोडावी लागली. घरातही कसं तरी जीवाजीवावर कामं करायचे. आणि इतकी भीती भरली होती, की मला मला स्वतःला आरशात बघायला पण भीती वाटायची. मॉलमध्ये गेलं की कसं असे मोठे-मोठे आरसे असतात. त्याच्यात जर आपण स्वतःला बघितलं ना, तर मला लाज वाटायची, भीती वाटायची स्वतःचीच. इतका आत्मविश्वास गेला होता माझा. हं, आणि कोणाशी तर मी बोलूच शकत नव्हते. मैत्रिणी सगळ्या सुटल्या. खूप एकटी पडले घरात. हं, आणि सारखं रडायला यायचं, सारखं. खूप भरून यायचं. सगळे ते दृश्य आणि सगळा त्रास व्हायचा. आणि हं, औषध उपचारांचाही उपयोग होत नव्हता पायाला. हं, अशामध्येच मी तुमचा YouTubeला व्हिडिओ बघितला एक. आणि खूप असे सगळ्यांचे प्रतिक्रिया ऐकल्या सगळ्यांचे. तर मला एक कुठेतरी कॉन्फिडन्स वाटला, की बघूया आपणही करून. कारण मला आधीपासून आवड होती अध्यात्माची. मी असे काही कोर्स पण केलेत, पण खूप असं हे सोड, ते सोड, हे बघ, ते बघ असं करायची. अशी एकामध्ये ठाम नव्हते. पण काय माहिती तुमचा व्हिडिओ बघितला आणि इतका हार्ट टच झाला, की मी जॉईन केलं. आणि फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री असं कंटिन्यू करतच गेले. आणि हळूहळू कधी कसा बदल झाला मला कळलंच नाही. आधी औषधांचा उपयोगच होत नव्हता पायांना. आता मी मस्त चालते, बाहेर जाऊ शकते, उभी राहते 2-2 तास. घरात पण बाहेर पण. फक्त स्कूल वगैरे काही जॉईन केलं नाही, कारण जास्त प्रेशर परत यायचा म्हणून. थोडे वीकच हं, आहेत पाय अजून माझे. आणि वजन खूप वाढल्यामुळे ते पायाला प्रेशर होतं खूप. बाकी खूप छान. म्हणजे मला वाटलंच नाही की मी परत अशी पहिल्यासारखी बाहेर जाईल, माणसांमध्ये मिक्स होईल. खूप एकटी पडले होते. मला खूप चिडचिड, राग व्हायचा. घरातल्या माणसांचा पण तिरस्कार यायचा. 2 मुलं आहेत तर त्यांच्याकडे माझं म्हणजे असं नेहमीसारखं असं लक्ष नाही. असं कामं करायची म्हणून करायची. काळजी नाही त्यांची, काय नाही. खूप मी माझ्यामध्येच एकदम हे झालेले. हं, हं. आणि खूप हा मानसिक आणि शारीरिक सगळा बदल झाला आणि सकारात्मक, आणि मी याच्यातून बाहेर आले. तुमचे आणि ब्रह्मांडाचे खूप खूप आभार आहे मॅडम. त्याच्याच प्रमाणे म्हणजे असे बाकीचेही खूप बदल घडले. आर्थिक बदलासाठी मी हे केलं नव्हतं. मी माझ्यासाठी खास मला याच्यातून बाहेर पडायचं होतं. ऍक्च्युली पुनर्जन्म झाल्यासारखंच आहे माझ्यासाठी हा. मला खूप हारल्यासारखं झालेलं आणि घरात अशा घटनांमुळे असं वाटायचं आता माझा नंबर आहे. आता मी जाणार आहे. मी अशी म्हाताऱ्या काळ आल्यासारखं झालं होतं मला. तशीच मी स्वतःला समजायची, की आता माझं काही खरं नाही असं वाटायचं. पण आता पूर्ण कॉन्फिडन्स आलाय मला आणि पहिल्यासारखी मी पहिली पण अशीच होती. स्कूलमध्ये पण मी खूप ऍक्टिव्ह होते. आणि इतकी चेंज झाला होता माझ्यामध्ये, तो परत मला मिळाला. आणि म्हणजे मी खूप मुलांनाही प्रोत्साहित करायचे. मी लोकांना मदतही करायला आवडायची. ट्युशन्स घ्यायचे तर अ, खूप गरीब मुलं पण आहेत आमच्या स्कूलमध्ये. तर मग मी काही मुलांची फ्री पण ट्युशन घ्यायचे. म्हणजे 10th ला वगैरे जे लावू शकत नाही ट्युशन वगैरे अशी. तर मी हं, अशा प्रकारे पण खूप हेल्प करायचे. पण ते सगळं गेलं होतं हं. आणि खूप एकटे पडले होते.
आणि हम्म, ह्याच्यासाठी मी जॉईन केलेलं. पण हम्म. मेडिकलचे सायन्सचे कसे साईड इफेक्ट होतात, पण आपल्या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचे सगळे पॉझिटिव्ह साईड इफेक्ट होतात. जे येस. मागितलं नाही ते मिळत राहतं. हा. आणि आर्थिक पण परिस्थितीमध्ये म्हणजे आता सध्या मी घरी आहे, इन्कम सोर्स नाहीये, पण हम्म, व्यवस्थित चाललंय सगळं. पण असं वाटलं नव्हतं आर्थिक काय चेंज होईल. तर मला ते फर्स्ट सेकंड डिग्री मध्ये तसं एक मॅजिक झालं होतं. माझ्या अकाउंटला अचानक मी सांगितलं होतं त्यात पण की 11,000 रुपये माझ्या अकाउंटला आले होते. कुठून हम्म, कसे काहीच कळलं नव्हतं आणि एक मॅजिकच झालं होतं ते. हम्म, त्याच्यानंतर आता पण आपला ग्रँड मास्टरचा शक्तिपात होता. हम्म, आणि आणि यांनी अचानक सांगितलं की माझे एक मित्र येणार आहेत. तर मी खूप टेन्शन मध्ये होते. अरे मला शांतता हवी होती एकटीला आणि मग ते शक्तिपातसाठी आणि मध्येच पाहुणे आणि दुपारी 4लाच काय हे पाहुणे येणार आणि हा काय असं म्हणजे मी कन्फ्युज होते मी. तर ती एक चांगली न्यूज होती अचानक माझ्यासाठी. आमची एक कर्जत साईडला जमीन होती आणि ती जरा फॉरेस्ट एरियामध्ये गेल्यामुळे तिला कसं गिराईकही लागत नव्हतं. आम्ही त्याच्यावर काही बांधकाम केलं नाही आणि आशाच सोडलेली की ती पुढे काय होईल म्हणून. आणि अचानक त्या एका फ्रेंडने त्यांच्या एका बिल्डरला आणलेलं. ते घ्यायला तयार झाले. तिथे आम्हाला 50-50 बांधकाम करून आता फायदा होणार आहे. अशी खूप छान न्यूज आम्हाला भेटली. आणि शक्तिपात पण वेळ झाल्यानंतर मला एवढा मोठा असा छान अनुभव आला या आर्थिक छान प्रगती झाली जी असं म्हणजे इमॅजिन पण नव्हतं केलं की कधी असं होईल म्हणून. हा एक छान अनुभव आहे. त्यानंतर ग्रँड मास्टर म्हणजे एकदम अप्रतिम आहे मॅडम. काही त्याला असे शब्दात बोलताच येणार नाहीये. सगळे सेशन आणि मेडिटेशन. आध्यात्मिक मला आवड होती, पण मी अशी स्थिर नव्हते कशावर. म्हणजे डोक्यात असं सगळं ऐकायचे, खूप आवडायचं, पण असं कशावर मला विश्वासच नसायचा. हे रेकीचं पण मी आधी ट्राय केला होता, पण मी त्याचा तेव्हा पण माझा विश्वास नव्हता. पण आता आणि बौद्ध धर्मामध्ये असल्यामुळे ते प्रज्ञाशील करुणा हे तर ब्रीदवाक्य आहेच. पण पंचशिलामध्ये पंचशिलाचा जो अर्थ आहे, प्राणी हत्या करू नये, खोटं बोलू नये, त्याच्यानंतर चोरीमारी करू नये, हे सगळे अर्थ माहित होते फक्त बोलण्यापुरते, प्रार्थनेमध्ये. पण खऱ्या अर्थाने तुमच्या त्या व्हर्च्यू मेडिटेशन आणि तुमच्या लेक्चरने ते खऱ्या अर्थाने मी आत्मसात केले. आणि खूप छान वाटतंय की मी ते जगते, मी लाईफ मध्ये ते पूर्ण फॉलो करू शकते. नुसतं आपण प्रार्थना करणं आणि ती आचरणात आणणं खूप कठीण आहे. तर त्या सगळ्याचा अर्थ खूप छान आहे. असं मला वाटतं की आता मी सगळ्यांना ते सांगावं की खूप छान आहे, हे कराच तुम्ही. खूप एक माणूस कसा असावा आतमधून, चेंज कसा व्हावा, हे सगळं ह्या ग्रँड मास्टरमुळे मला मिळालं. खूप प्रगती झाली, म्हणजे अपेक्षेपेक्षा खूप प्रगती झाली माझी. त्याच्यानंतर ते हिलिंग सेशन तर पाठ एकदम अफलातून आहेत. त्याच्यातही मला असे मानसिक घराचे पण थोडेफार त्रास आहेत. त्याच्यामध्ये पण पॉझिटिव्हिटी येत आहे सगळी हळूहळू. खूप छान वाटतंय. कोणाला हिलिंग दिलं तरी छान रिझल्ट येतोय. माझ्या एक भाऊ आहे अजून लहान, त्याचंही खूप उशिरा लग्न झाल्यामुळे घरात अशा दुःखानंतर आम्हाला घरात खूप एकटा पडला तो एक भाऊ आहे तो. त्याचं लग्न झाल्यानंतर लेट झाल्यामुळं जरा मुलांचाही प्रॉब्लेम होता. तर मी हम्म. आपली रेकी तिथे ट्राय केली आणि तिथेही आता पॉझिटिव्ह रिझल्ट आहे. तर मी खूप आनंदी आहे की काहीतरी आत्या सगळं सकारात्मक. आत्या हो, होणार आहात तुम्ही. खूप खूप आनंदी आहे. बोलायला तेवढे कमीच आहे मॅडम. खूप हम्म, खूप धन्यवाद. मी काही लिहिलंय मॅडम, मी वाचू इच्छिते, हम्म. परमिशन असेल तर. नक्कीच नक्कीच. ऐकायचं का ग सगळ्यांना? ओके. मी बाकी सगळ्या सदस्यांना थोडं सॉरी म्हणते. मी तुमचे व्हिडिओ यासाठी बंद केले आहेत की रेंजचा इश्यू येतो, मग स्क्रीनवरची व्यक्ती बोलणारी दिसत नाही. ओके. हा. हो. बोला बोला. आयुष्य जगताना वाट चुकली व जीवन निरर्थक वाटू लागले, तेव्हा आधार मिळाला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा व ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी काय हे कळले. मी चुकले पण रेकीने शिकवले. मी फसले पण रेकीने टिकविले. मी रडले पण रेकीने घडविले. पडले पण पुन्हा रेकीने चालायला शिकवले. हारले पण रेकीने पुन्हा उभे केले. खूप खूप आभार या ब्रह्मांडीय ऊर्जेचे. आता आम्ही ऊर्जेच्या छायेत पुढील आयुष्य सरू, कारण मंजुश्री मॅडम आहेत आमच्या आयुष्यातील कल्पतरू. धन्यवाद मॅडम. खूप माझ्यातले खूप ते सुप्त गुण पुन्हा जागे झालेत.
फक्त तुमच्यामुळे. खूप खूप आभार मॅडम तुमचे. ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये होती, फक्त तुम्ही त्याला योग्य प्रकारे वापरत नव्हत्या. जेव्हा खरोखर आल्या प्रवीणाताई, तेव्हा आम्ही एका चर्चा केली, हो, तर खरोखर टेन्शनच होतं. पण निघालं की नाही बरं त्यामध्ये. बऱ्याच वेळा हो. आपला त्या गोष्टीकडे बघायचा दृष्टिकोन वेगळा असतो, लोकांकडे बघायचा दृष्टिकोन असतो वेगळा, आहे ना? आणि ना आपण गोष्टी दूर लोटतो. आपल्या आयुष्यातले सुख आपण दूर लोटतो बऱ्याच वेळा. मी रडल्याशिवाय बोलूच शकत नव्हते. असं झालेलं माझं. कोणाशी बोलताना माझ्या डोळ्यातच पाणी यायचं. पुढे बोलता असा थरकाप व्हायचा. वेगळंच व्हायचं मला काहीतरी. हं, हं. सगळा कॉन्फिडन्स गेलेला माझा. आणि बरोबर. यातून बाहेर पडायची पण आशा नव्हती. पडलो मी आहे. परत परत उभी राहिले. मी खूप अटॅच होते माझ्या फॅमिलीला. तर ते कसं आता निभावायचं, डिटॅच कसं व्हायचं हे सगळं मला याच्यामुळेच कळलंय तुमच्या लेक्चर्समुळे. आणि खूप छान वाटते. खूप समाधानी आहे मी. आता मी नुसतं डॉक्टर नाही आहे, मी सर्जन झाली आता, एम.डी. सर्जन. शाबास! बहुत बढिया. अच्छा, प्रवीणाताई, आपण आता बरेच घटना झाल्याच घरामध्ये. झालेल्या घटना तर नाही बदलता येत कोणाला. मला एक विचारायचं आहे, आपण जो प्रोटोकॉल केला, की बाबा पितरांसाठी म्हणून जे हो, काही हो. आहे, तर त्यामुळे काही एक ऊर्जा. हो, त्याचमुळे मी जे गिल्टी फील करत होते, आईची सेवा करू शकले नाही, आई गेली लग्न झाल्यानंतर. त्यानंतर भाऊ अचानक असं काय, मला असं वाटायचं बहिणीलाही वर्षभर खूप त्रास होता. तिला ते राईट साइडला हार्टला प्रॉब्लेम होता, तर तिला एक मशीन लावलेलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की कधीतरी ते शॉक बसतो, हं, त्याच्यावर जर प्रेशर आला तर. पण तिला ते कंटिन्यू शॉक बसायला लागले. ती कधी हं, अशी किंचाळून ओरडून पडायची आणि तिला भीती भरल्यामुळे ते सतत बघून मला पण ती भीती भरली होती. असं हं, वाटत होतं तेव्हा जर माझ्याकडे रेखी असती, तर मी तिला कदाचित त्याच्यातून बाहेर काढू शकले असते. खूप हं, निगेटिव्ह झालेली ती. वर्षभर मी तिचा त्रास बघत होते. म्हणजे एकदम असह्य वेदना आणि तरुण ना लहान होती. लग्न नव्हतं आणि हं, याच्यातून बाहेर पाडू शकले असते मी जर आधीच माहिती असतं तर. पण हं. नव्हतं ते लकमध्ये. तर त्या तिचं आयुष्य सगळं तेवढं होतं. तिचं आयुष्य हं. तेवढं होतं. तिच्या आयुष्यामध्ये ती तो लेसन शिकायला आलेली होती. आहे की नाही? त्या वेदना भोगून पुढे जायचा तिचा तो प्रवास असेल. बस, की नाही? आणि त्या मेडिटेशन मधून मी जेव्हा पुन्हा त्यांची सगळ्यांची माफी मागितली, त्यांना मुक्त केलं आणि सगळं नंतर कळलं मरणानंतर कसा प्रवास आहे. हे सगळं जसं शिकत गेले, त्या दुःखातून मी बाहेर आले. आता मला बरोबर. ते दुःख तर आहेच, पण मी ते समजू शकते. मी एक्सेप्ट करू शकते सगळं. एक्सेप्ट करू शकते. तेथे साक्षीभावाने आपण बघू शकतो आणि डिटॅचमेंट आपण करू शकतो. हो हो. ना? अ, आपण असं असं समजलं का आयुष्यामध्ये, की आयुष्यामध्ये सुख होते, पण आपण त्या सुखांना दूर लोटायचो. हो, दुःखाकडेच जास्त लक्ष असायचं. दुःख खूप तीव्र वाटायचे. सुख हं, असून सुद्धा ते म्हणजे जास्त हे नव्हतं, लक्ष नव्हतं त्याच्याकडे. दुःख खूप भारी वाटायचे. मी खूप सहन करते. मी आहे म्हणून मी हे सगळं सहन करते. मी एवढं करते, मी असं करते. त्याच्यामागचं कारण कळत नव्हतं. ते सगळं आता म्हणजे फक्त आपल्याला कसं शिकल्यानंतर शहाणपण येतं, की हे चांगलं, हे वाईट. ते बोलण्यापुरतंच असतं. पण या ग्रँड मास्टर नंतर ना, हे हं. सगळं एकदम आतून कळायला लागलं एकदम सगळं, की खरंच कसं जगलं पाहिजे माणसाने. कसं कसं जगलं असावं पाहिजे. जीवन. खूप खरंच छान. आहे. आणि अ, नक्की सगळ्यांनी हा अनुभव घ्यावा. मी सगळ्यांना हे बघणाऱ्यांना विनंती करते, की नक्की तुम्हाला समस्या असो नसो, नक्की ग्रँड मास्टर पूर्ण करा आणि सर्वांगीण विकास करा स्वतःचा. किती वर्षांनी रिव्हर्स जर्नी झाली आता? आता 20 वर्ष तरी. गुड. 20 वर्ष. आणि खरंच खूप ते तेज, त्या सगळ्या गोष्टी बदलल्या आहेत. विना मेकअप ग्लो आला आहे. नक्कीच. आता तुमच्या आयुष्यामध्ये जेही लोकं आहेत, आता आपले मुलं आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे आनंदाचे क्षण आहेत भविष्यामध्ये. बरोबर? सगळ्या गोष्टी हो, आहेत. अ, नक्कीच रेकीसोबत नसतो, तर आपण त्या आनंदाच्या क्षणामध्ये सुद्धा दुःख चघळत बसलो असतो. हो. बरोबर ना? हा नाही, तो नाही. आता पण मला एक विचारायचं आहे आता,
चॅलेंज आहे तुम्हाला, की तुम्ही येणाऱ्या त्या सुखाच्या क्षणामध्ये कसे वागसाल? तुमचा रोल काय ठेवसाल तुम्ही? आता मी तर पॉझिटिव्ह झालेच आहे. पण मग हं. मी पूर्ण आता जे जीवनाचं सारच मला कळलंय, त्यामुळे मी त्याच दृष्टिकोनातून सगळं फेस करणार. दुसऱ्यांनाही ते सांगणार, मदत करणार. जेवढी होईल त्यांनी तेवढ्यानी मदत करणार. रेकीला जुडायलाही सगळ्यांना मी प्रोत्साहन देणार. नक्कीच. नक्कीच. आणि त्या प्रत्येक आनंदाच्या क्षणाचा मी उपभोग घेणार. हो, भरपूर उपभोग घेणार. आता मला ते सुख अनुभवायचंच आहे. जे मी गमावलंय आतापर्यंत ज्या चुका झाल्यात, त्या पुन्हा करायच्या नाहीयेत आणि उरलेलं सगळं आयुष्य भरभरून आनंद घ्यायचा आहे. सुख भोगायचं आहे, उपभोगायचं आहे, सुखाचा लाभ घ्यायचा आहे आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा आनंदी ठेवण्याची, त्यांच्या कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना मागे त्यांचा डिसमूळ होईल माझ्या दुःखामुळे, हे कधीच होणार नाही यानंतर. यानंतर हो, तुम्ही हो. आनंदी आहात, चला. आहे ना? हं. खूप खूप धन्यवाद मॅडम. ब्रह्मांडीय ऊर्जेचे आणि तुमचे माझ्या आयुष्यात आलात. खूप खूप धन्यवाद. ओके. पण तरीही एक सिक्रेट प्रश्न. आपण ठरवलं होतं, की यावेळेस अॅनिव्हर्सरीला बाहेर जायचं आहे आणि तुम्ही म्हटलं होतं, "नाही, नाही, ते गिफ्ट मात्र मी ग्रँड मास्टर संपल्यानंतर घेणार." ओके. हो, तर दादांकडून ते गिफ्ट हो, हो. केव्हा घेणार आणि केव्हा जाणार? आता ह्या सुट्ट्या पुन्हा गेल्यात निघून, तर मी हं. असं ठरवलंय, की मग आता दिवाळीच्या वगैरे सुट्टीत छान लांबच जाण्याचा प्लॅन करू. मुलांनाही खूप म्हणजे असं कुठे नेलं नाहीये कधी लांब. तर तो तो शब्द तेव्हा पूर्ण करायला सांगितलाय मी. त्याचं बुकिंग 2-3 महिने आधीच करायला सांगितलंय. शाबास. येस. आणि खूप शुभेच्छा तुम्हाला भावी सगळ्या गोष्टींसाठी. आनंदी आनंद सगळीकडे. खूप आनंद येणार आहे. आता तर सुरुवात झालेली आहे. ओके. काही गोष्टी भरून निघत नसतात, पण त्या आपल्या ऊर्जेनी आपल्याला त्या भरायच्या असतात. आपल्याला तिथे ऊर्जा क्रिएट करायची असते. मागे राहिलेल्या लोकांनी आनंदी राहायचं असते. हो. तेव्हा गेलेल्या सोललाही शांती मिळते आणि आपल्याला मिळालेल्या आयुष्याचा आपण सन्मान करतो. तो सन्मान तुम्ही करायला शिकलात. या ब्रह्मांडाला खूप धन्यवाद. माझ्यासमोर सुद्धा हे चॅलेंज होतं प्रवीणाताई, की मी हो, त्या प्रसंगामध्ये इथून प्रवीणाला कशी बाहेर काढेल? खरोखर हो, माझ्यासमोर ती चॅलेंज होतं. होतं की नाही? हो. तुमच्यातली ऊर्जा बघून आपोआप ते पॉझिटिव्हिटी येतच राहते. तुम्ही कधीही असं आळस, कंटाळा दिसतच नाही मॅडम. एवढं दिवसभर लेक्चर्स घेता, बोलता, तरी तुम्ही तेवढ्याच फ्रेश दिसता. याचा राज आता आम्हाला कळलंय. आता आम्ही असं असं आम्ही होणार आता आम्ही. ऊर्जेचं राज कळलं आहे तुम्हाला. आमचं सिक्रेट कळलं आहे तुम्हाला. पण मी असं म्हणते, की हे सिक्रेट सगळ्यांना कळू देत आणि प्रत्येकाच्या हो, हो. आयुष्यामध्ये आनंद येऊ देत, हो, नक्कीच. की नाही? सगळ्यांना हा आनंद जो मिळेल. आनंद आहे, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, तुम्हाला असे हसरे बघून मला खूप आनंद होतो खरंच. आणि ना आजच मी एक काम करत असताना खरं सांगू का सेशन सुरू होतं. टॅरोच्या सेशनमध्ये सगळ्यांना माहिती आहे. टॅरोचं सेशन सुरू होतं. टॅरो रीडर्सला माहिती आहे. खाली काम सुरू होतं. मध्ये सरांनी चहा करायला सांगितला. माझ्या डोक्यामध्ये आलं, अरे माझा जीव काय-काय आहे ना, काय-काय आता या सगळ्यांना मी काय सांगू, की एका-एकाला हे फक्त सेशन घेणं नाहीयेत हो. माझ्या मनात तेव्हा आलं, की आता कसं सांगू मी घरामध्ये, की हे सेशन घेणं नाहीयेत हो किंवा ह्या लोकांचं बऱ्याच वेळा येतं, "तुझं काय? तू 1 तास दिला की टॅरो काढले, की एवढं येतं, तेवढं." असं येतं ना बऱ्याच वेळा. मैत्रिणींचं येतं, बऱ्याच जणांचं येतं, "बाबा तुमचं काय?" पण हे तुमचं काय म्हणणं नाही आहे. हे यासाठी ऊर्जा लागते. यासाठी तुम्हाला खूप एफर्ट घ्यावे लागतात. त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक स्थान निर्माण करावं लागतं. हो की नाही? आणि त्या दुःखासोबत एकरूप होऊन तिथून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी ब्रह्मांडाकडून केवढी ऊर्जा घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये ते सगळ्या गोष्टीसाठी बस ब्रह्मांडाचे धन्यवाद. मग सांगायचं कोणाला? हे तुम्हालाच सांगू शकते. दुसऱ्या कोणाला ह्या गोष्टी सांगताही येत नाहीत, की नाही कळणार. जो युनिव्हर्स सोबत जुडलेला आहे त्याला कळतं, की युनिव्हर्सची एनर्जी काय आहे.
काय नक्कीच. करावं लागतं आणि कसं आयुष्य बदलतं जेव्हा त्या फक्त रडणाऱ्या डोळ्यांमध्ये दुःखाचे अश्रू ज्या डोळ्यांमध्ये असतात आणि त्या डोळ्यांमध्ये फक्त आनंदाचे अश्रू बघतो ना, तेव्हा जो आनंद होतो ना, तो मला माहिती आहे काय आहे, तो मी अनुभवते. आणि जेव्हा एखादी व्यक्ती मागे राहते, ग्रँडमास्टर होऊन सुद्धा त्याच्या बऱ्याच वेळा नाही येत. इथपर्यंत आल्यानंतर काही प्रवास असतो. त्यानंतर रिझल्ट येतो 100%. त्या वेदनेमधून 100% बाहेर येणार. पण कधी-कधी व्हायब्रेशन्स निघायला अधिक 2 महिन्याचा कालावधी असतो. तेव्हा एक मन तिथं अटकून राहतं, की नाही या व्यक्तीला आपल्याला इथपर्यंत पोहोचवायचं आहे. पण तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचलात, की माझं मन समाधान. हो. खूप खूप छान. छान. खूप आनंद दिला प्रवीणाताई. खूप छान. ग्रहण क्षमता खूप सुंदर. तुम्ही केलत. तुमच्या समोरही ही परीक्षाच होती. मोठं चॅलेंज होतं आणि माझ्याही समोर होतं. पण आपण दोघीही जिंकलो. हो. ब्रह्मांडाचे भरभरून आशीर्वाद आहेत आपल्याला आणि म्हणूनच ब्रह्मांडाचे लाडके लेकरं म्हणून ब्रह्मांडाने आपल्याला छान ते कुशीमध्ये घेतलं आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करून दिली. हा झालेला बदल कायम ठेवायचा आहे. हो, हो मॅडम. ओके. नक्की. परत मागे नाही जायचं. हे आता तुमच्या हातामध्ये सगळ्यांच्या. हं. खूप सुंदर. खूप छान. तुम्हाला काही सांगायचं आहे अधिक? अजून अजून पुढेही मला जायचंय मॅडम. सगळे तुमचे कोर्स पुढे परत करायचेत. अशी पुढे आहे अपेक्षा सगळे पूर्ण करावेत. आणि यातूनच एवढं मिळालंय भरपूर सारं. पण अजून मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे स्वतःची. सगळंच काही होणार आहे. काय वाटतंय सगळ्यांना? होणार का? हो होणार का? जाएगा मैडम, हो जाएगा. हो जाएगा. चला. ओके. खूप खूप धन्यवाद. आनंदी हो. आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. खूप समाधान वाटलं, आनंद वाटला आणि असाच सगळा ग्रुप एकमेकांसाठी छान राहा. परिवार म्हणून राहा. एकमेकांना सोबत द्या. सुख-दुःखामध्ये आणि गरज असेल तेव्हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट नक्कीच आहे तोपर्यंत तुमच्या सगळ्यांसाठी असणार आहे. आनंदी आनंद सर्वीकडे.